ऐकायला मिळतात. तर सलामीची जोडी मैदानामध्ये त्वरित पाठवायची, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. जॉली कामतगर संघाच्या संघाने विनंती असेल की आपण आपले दोन्ही सलामीचे फलंदाज लवकरच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. स्वर्गीय प्रल्हाद सेठ माली हे खेळाडू कक्ष आपण पाहतोय. मॅजिक बॉक्स हे आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी अतिशय उत्कृष्ट स्टँडची व्यवस्था आपण पाहतोय. आकर्षक टॉस बॉक्स, त्यानंतर भव्य दिवे VIP डाईज व्यासपीठ आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सलामी जोडी मैदानामध्ये येत आहे जॉली कामतगर संघाकडून मोती आणि त्याच्यासमोर त्याचा सहकारी फलंदाज रितेश. मंचावर विराजमान सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांमध्ये आपण पाहू शकता भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष योगेश भोईर साहेब आणि त्यांच्यासमवेत विद्यमान सचिव ॲडव्होकेट राजेशजी पाटील यांना आपण पाहू शकता. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिल्या षटकांसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भावेश पवार येतोय. पहिला चेंडू ऑफ साईडला चेंडू टोळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय छोट्या बॅकनेचा वापर करून एकेरी धावीने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज. एकेरी धावीने रितेश आपल्या खातो करतोय. पहिलं षटक घेऊन आलेलं आहे गोलंदाजी मार्ग गोलंदाज प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. सामना करेल फलंदाज मोती. यावेळी वेगवान चेंडू, एक धाव तर पूर्ण केली जात आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. इंद्रजित पाटील हवेदिवा ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून एकविरा मानकुली संघाचं अभिनंदन केलेलं आहे विजयाबद्दल. यावेळी पुन्हा एकदा वेगवान चेंडू, पुन्हा एकदा एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. एकेरी धावेने कामतगर संघाने धावफलक हलता ठेवलेला आहे. धावसंख्येने पाहतो धावफलकर 3 धावा, 3 चेंडू आणि 3 धावा. संत आणि शांत सुरुवात जॉली कामतगर संघाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळी समोर स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये झेल पकडला जातोय आणि कॉटन बॉलच्या रूपाने रिकी बॉन्डिंग भिवंडी मोती याची गेली संपुष्टात. भिवंडी क्रिकेट है, ये ड्रॉप सीन के हीरो है. क्या शुरुआत की, हालांकि मोती ने ड्राइव जरूर किया था, बढ़िया कैच. अगदी बरोबर, स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये अतिशय सुरेख झेल तिथे पकडलेला आहे. दोस्तों दिल थाम के बैठिए. अगला मुकाबला बाली ट्रॉफी की चैंपियन, केके ट्रॉफी की चैंपियन साइंस खारबाव बनाम एकवीरा मानकोली. बिग मॅच पुढील सामना मित्रांनो कुठेही जाऊ नका. साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष एकविरा स्पोर्ट्स मानकोली हा आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज यश पाटील येतोय. T1चं पहिले षटक मार्गस्थ आहे. 2 शतक ऑल्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. और देखना है कि यश को कितना यश मिलता है. अगदी बरोबर, पाहूया यश पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतोय. यावेळी कव्हरेजमध्ये चेंडू टोललेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव, एकेरी धावेने पुन्हा एकदा समाधान मानावं लागतं फलंदाजाला. हालांकि फुलटॉस गेंद थी, उस पर जोरदार शॉट नहीं खेल पाए. देखिए शुभात धुमाल, आप पहले मन बनाकर आते हैं तो उसी तरह का शॉट खेलते हैं. विवेन रिचर्ड कहते थे पहली लूज गेंद मिले उस पर भरपूर शॉट खेले. नक्कीच वीक चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान हे तंत्र खरं तर अवलंब करायला हवं क्रिकेटमध्ये. यावेळी फ्लॅन मिस, घूमी गेंद, काफी घूमी. ये आप देख सकते हैं रिप्ले में, बहुत खूबसूरत गेंद. और शुभात धुमाल
क्या गेंद की वहाँ पर भावेश पवार ने, और क्या ओवर उनका खत्म हो गया। सिर्फ उन्होंने 4 रन दिए, लेकिन ये नहीं भूलना चाहिए की जॉली के पास भी गेंदबाजी बहुत मजबूत है. नक्कीच एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल, मात्र त्यासाठी फलंदाजांना धावा करावे लागतील. यस, नियरेस्ट 50 आय थिंक. पहिले षटक भावेश पवारचं. देखिए, घोड़सई टीम को ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से 3 रन का पेनल्टी दिया गया है. 1 ओवर की समाप्ति हो चुकी है, रन बने 4. 3 रन का हम पेनल्टी ऐड कर रहे हैं. 1 ओवर की समाप्ति पे रन बने अब 7. 7 धावा सुधारित धावसंख्या आपण पाहतोय. पॅनल्टीच्या धावा इथे ऍड केल्या गेलेल्या आहेत. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि P2चं दुसरं षटक करण्यासाठी घोडसे बी संघाचा संघनायक सूरज केने येतोय. सामना करेल फलंदाज यश पाटील. आता मात्र 3 षटरक्षक ऑल्टमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी चेंडूला भिरकॉन दिलेला आहे. क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक आणि चेंडू येतोय कावकर रिजनच्या वरून सीमा पार षटकार. स्टैंड एंड डिलीवर, खड़े खड़े गेंद को फेंक दिया. आइए देखते हैं. ये देखिए, आगे रखा था, क्या शॉट खेला है, एग्जीक्यूशन कमाल का. ट्मेंडस पावर. 6 रन. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. पूर्णपणे फलंदाजाच्या स्लॉट मध्ये होता चेंडू, फलंदाजाच्या स्लॉट मध्ये, आणि फलंदाजाने त्या चेंडूला पाठवलेला आहे दुसऱ्या प्लॉट मध्ये. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती धावफलकावर 13 धावा. अब इस सिक्सर ने इरादे साफ कर दिए हैं जॉली कामत करके, क्योंकि जिस टीम में मोती हो, जिस टीम में अमोल पाटिल हो, वो टीम इतने आसानी से, वैसे भी मोहिल बहुत अच्छे ऑलराउंडर हैं, इस सिक्सर ने 13 पे पहुंचा दिया स्कोर. नक्कीच. आणि मोहिल भोईर याची इनिंग अंजुर ग्राउंडवरील कोण विसरू शकेल. विलासपुती राहणार संघाविरुद्ध त्यांनी सेमीफायनल मध्ये ती इनिंग खेळली होती. शुभात धुमाल, क्या ये दोनों टीमों के बीच में इस सीजन में कोई मुकाबला हुआ है? भादोड़ में हुआ था. नारायण स्मृती चषकामध्ये या दोन संघामध्ये यंदा जगामध्ये एक मॅच झालेला आहे, एक सामना झालेला आहे. आणि पुन्हा एकदा हे दोन संघ या रजनी क्रिकेटमध्ये आपल्याला एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळत आहेत. गेल्या चेंडूला दिशा दिलेली आहे. स्कोर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रीजन मध्ये. बहुत बढ़िया स्ट्रोक, फ्रंट फुट पे आकर केवल टर्न कर दिया था ऑन साइड में. गेंद कारपेट के सहारे पहुंची थी. दूसरे लफ्ज़ों में कह सकते हैं हम कि चेंडू मैदानाला गुदगुदी करत स्क्वेअर लेग कडे. अगदी बरोबर आहे. चेंडू मैदानाला गुदगुल्या करतच स्क्वेअर लेग रीजन मध्ये डीपला गेला होता. अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त यश पाटिल, अच्छे टच में भी नजर आ रहे. यायले हो हो, हा फटका आपण पाहतोय. जाईल जाईल जाईल, गेला गेला, सीमा पार षटकार. पिकअप शॉट आपण पाहतोय. रितेशच्या बॅट मधून चेंडू बॅटला लागतोय आणि सीमारेषा बाहेर पाहायला मिळतोय. 2 लगे इस ओवर में तो 3 खिलाड़ी आए हैं सूरज के पास. धावसंख्या धावपलीकडे पाहायला मिळते ते 20 धावा. या षटकामध्ये मात्र आक्रमणाला सुरुवात केलेली आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाच्या फलंदाजाने. देखना है स्क्वायर लेग के फील्डर को थोड़ा मिड विकेट की तरफ बुलाया गया है. आज कमेंट्री में लाजवाब कमेंट्री कर रहे हैं ओमकार शेट्टे, वॉइस ऑफ वाकलन, शुभात धुमाल, सुनील शिल्के और हमारे कालीराम केने जी, जो कि लीड कर रहे हैं. सूरज केने राउंड विकेट. याला पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाही चेंडू जाईल
पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. हाही षटकार बैक टू बैक 2 में 2 ठोक डाले. क्या शॉट खेला है, रिप्ले में देखते हैं. बहुत मुश्किल शॉट, घुटना टेक और सिक्सर देख. आइए देखते हैं. ये देखिए, ओहो क्या शॉट खेला है. लैप स्वीप किया था घुटना टेक कर और गेंद मस्तक पे दस्तक. 6 रन. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते आणि धावसंख्या 6 ने ओढून दिली ती धावपलीकडे 26 धावा. यावेळी पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने धावा येत आहेत मात्र नक्कीच पलटी शॉट खेळण्याचा तिथे प्रयत्न केलेला आहे. I think not a very good stroke. This last one was a foolish stroke. जब घी सीधी उंगली से निकल रहा है तो टेढ़ा करने की जरूरत क्या है. ॲब्सोल्युटली ट्रू. सरळ बॅटने जेव्हा धावा येत आहेत तर नक्कीच पलटी शॉट खेळण्याची स्विच हिट खेळण्याची तिथे गरज नव्हती. योगेश भोईर साहब और एडवोकेट राजेश पाटिल उर्फ राजू पाटिल हमारे बीच में है. यावेळी ताकदीचा पूर्णपणे वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 2 डाला. के बेहतरीन हुक शॉट, लाजवाब टाइमिंग, गेंद बल्ले से निकली, उस पे मोड़ थी. 6 रनों की. धावसंख्यांमध्ये धावपलीकडे 33 धावांनी या षटकामध्ये होलसेल मध्ये धावा दिलेल्या आहेत सूरज केने याने. बिल्कुल सिल्वर जुबली हीरो बन गए. 26 रन दिए. इसे कहते हैं चौड़ाई पे लूट लेना. नक्कीच ज्यावेळी जिओ सिम कार्ड आलं होतं आणि त्यावेळी ज्याप्रमाणे झुंबट आपल्याला पाहायला मिळते तसाच प्रकारे ते पाहायला मिळतोय. देखिए पहले ओवर में बैकफुट पे थी जॉली कामतकर, दूसरे ओवर में पलटवार, और रात के रोशनी में अगर उनके बल्लेबाज 26 रन लेते हैं तो ये साबित करते हैं कि वो बहुत अच्छी तैयारी से आए हैं. मरता क्या न करता भावेश पवार मात्र इथे गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. एग्जैक्टली, मरता क्या ना करता. याला अप्रतिम फटका, अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सीमा पार. हा चौकार वाटर शॉट. अपर कट किया है. बिल्कुल वीरेंद्र सहवाग की याद ताज़ा होती भी, जो सेंचुरियन पार्क 2003 में शोएब अख्तर के सामने जिस तरह खेला था. शॉट वाइड एंड पनिश्ड. येस, आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका केला होता. येस, अप्पर कटचा फटका. वन फॉर द ओव्हरचा इशारा तिथे केला जातोय. याला स्वीप केलेल्या चेंडूला एक्स्ट्रा मागे बीट होतोय क्षेत्ररक्षक, मात्र तोपर्यंत फक्त आणि फक्त आपण पाहतोय एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. खतरे की अब घंटी बजती हुई. हालांकि घोड़सई भी ग्रामीण क्रिकेट का सुपर डीपर नाम है. अगदी बरोबर. ज्यापासून गोसेफ हे ग्रामीण क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. भावेश पवार लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना यावेळी मात्र यॉर्कलंडचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलेला चेंडूला कॉकर रिझनमध्ये चांगली शतरक्षण, क्विक थ्रो, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज रन घेण्यासाठी हरण बनले होते. सब कुछ कर रहे भावेश पवार, लेकिन उसके बावजूद रन नहीं रुक रहे. धावसंख्या 40 धावा धावपलीकडे पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपल्या स्पेल मधील शेवटचे षटक भावेश पवार हातोलतोय. यावेळी कंट्रोल फुलचा फटका, मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धावा, एका धावशी अधिक नाही. और शुभा धुमाल, सबसे बड़ी बात है कि बल्लेबाज क्रीज के गहराई का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं. अगदी बरोबर. गोलंदाजी कधी कधी नक्कीच क्रीजच्या खोळपणाचा वापर करतात आणि फलंदाजी तेच करताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी करारा ऑपरेचा फटका, अप्रतिम फटका, मैदानाला गुदगुल्ले करत चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑफ रिजन मधून. नेत्र दीपक चौकार, वाडो शॉट. Great stroke. Bhavesh Pawar pitch up to the batsman, picks on the off volley and firmly driven past the mid off for 4. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळी मात्र ऑन साइडला कॉर्नर रिझन मध्ये चेंडू टोलेला आहे आणि तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट करतात फलंदाज.
कठिनाइयां बढ़ती हुई गोरसई बी के 3 ओवर की समाप्ति, रन बने 46, विकेट गिरा है 1। साइंस स्पोर्ट खारबाओं के कैप्टन और एक्विना मानकोली के कैप्टन, आज की रात का धमाकेदार मुकाबला, उसके टॉस के लिए आपको पहुंचना है। तर मित्रांनो बोलूया आपण VIP डायस कडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत भिवंडी क्रिकेटला नक्कीच एक नवी दिशा देणारे माननीय श्री योगेशजी भोईर साहेब, जे भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. चंद्रन केनी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. यस, BC4 के वो मेंबर रह चुके हैं और बाली ट्रॉफी 2017 उन्हीं की टीम ने जीती थी. पिछला सीजन BC4 का रहा था, उसमें माउली स्पोर्ट उन्हीं की टीम थी जो सबसे ऊपर रही. अगदी बरोबर. त्यांच्या समवेत त्यांचे जिवलग मित्र आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव ॲडव्होकेट राजेश पाटील ही आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मास्टरमाइंड एडवोकेट राजेश पाटिल उर्फ राजू पाटिल मास्टरमाइंड है और इनका हम सत्कार सम्मान और स्वागत कर रहे हैं. रमाकांत केनी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मायेची उप देणारी शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह, जे नेहमीच या स्पर्धेची त्यांना आठवण देत राहील. खेल की शुरुआत होती हुई और गेंदबाजी के लिए A1 पवन. पहली गेंद आसमान में खड़ी रहेगी, लीडिंग एज और आउट हो गए वहां पर रितेश. रितेश याची खेळी संपुष्टात येते. पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त करताना आपण पाहतोय A1 पवन. करायचं आहे. रोमित चौधरी नए बैट्समैन. पवन के ने मुड़ते हुए लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स. इस मर्तबा फिर से बढ़िया गेंद, घूमी गेंद. क्या कहेंगे सुभाष, चेंडू वलतो. येस, चेंडू खूपच वल्ला होता. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. वापसी करताना पवन केने छोटे रनअप से. इस मर्तबा ब्लॉक होल्ड में गेंद थी, बल्ले के अंदर लगी, रन पूरा किया बैट्समैन ने. कमाल की बॉलिंग कर रहे हैं, लगातार भिन्न भिन्न प्रकार की गेंदबाजी. यंदाच्या अंगमाचा विचार केला तर जयपासन गोडसे बी संघाकडून एकमेव असा खेळाडू आहे A1 पवन, जो गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सुपर हिट राहिलेला आहे. इस मर्तबा स्विंग एंड मिस, बुलबुलैया. ढूंढते रे जाओगे, ढूंढो रे साजना, अशी स्थिती सध्या आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाच्या फलंदाजाची. पवन ओ आने दिया था, टैप किया और आउट हो गए बैट्समैन और रोमित को भेज दिया डगआउट में, रोमिंग में. भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष योगेशजी भोईर साहेबांकडून आम्हाला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यांचा विशेष धन्यवाद असणार आहे आमच्या आयोजन कमिटीकडून. खूप खूप धन्यवाद योगेशजी भोईर साहेब, आपल्या माध्यमातून या आर्थिक सहकार्यासाठी. विशाल ये बताइए इस ओवर में रन बनाए कि नहीं? 1 रन बना है और 1 विकेट गिरा है, 1 रन आउट हुआ है. तो इससे अच्छी गेंदबाजी क्या हो सकती है? नक्कीच पूर्णपणे वापसी गोडसे बी संघाला पवन केनी यांनी या षटकामध्ये करून दिलेले आहे. नवीन फलंदाज प्रेम तरे आलेला आहे. आप देखना है कि प्रेम किस तरह सामना करते हैं. हालांकि हिंदी फिल्मों में बहुत मशहूर रहे थे प्रेम चोपड़ा, प्रेम नाम है मेरा. येस, मात्र इथे प्रेम आपला कशा प्रकारे गेम दाखवतोय हे पाहावं लागेल. लेकिन प्रेम को गेंदबाजों से प्रेम नहीं करना चाहिए. योगेशजी भोईर साहेबांकडून आम्हाला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यांचा विशेष धन्यवाद पुन्हा एकदा. लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए
ओ बल्ले के करीब से चली गई विकेट कीपर के पास। कमाल का ओवर खत्म किया यो पवन केने ने। 1 रन 1 विकेट। कम खर्चीला और फुल चर्चेला A1 पवन. क्या बात है, कम खर्चीला और फुल चर्चीला, एग्जैक्टली वो भी दबाव की स्थिति में। 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या महत्व धावपैकीवर 47 धावा 47 लॉस ऑफ 3 विकेट इन ऑफ द फोर्थ ओवर. साइंस स्पोर्ट कारबांव के कैप्टन महेंद्र पाटिल फैम टीम और एकवीरा मनकोली के कैप्टन, आज की रात का धमाकेदार मुकाबला एलईडी इलेक्ट्रिशियन को यहाँ पर संपर्क करना है। जो एलईडी टेक्नीशियन है उनको हमारे वीआईपी डाइस पे आके मिलना है। शेवटची षटक घालण्यासाठी गोलंदाज कपिल केने येतोय. भविष पवार याने आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. भिवंडी के लसित मलिंगा, हालांकि बॉलिंग अटैक तो बहुत अच्छा है लेकिन सूरज केने बहुत खर्चीले साबित हुए। उसके बाद भावेश पवार। कपिल केने येतोय शेवटचे षटक घालण्यासाठी. यावेळी फटका तर आहे मात्र शत्रक्षिक आहे आणि झेलबाच्या रूपाने फलंदाज बाद होतोय जॉली कामतकर संघाचा. कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. रजनी क्रिकेट अगदी दुधी प्रकाशामध्ये मैदान नाहून निघालेले गुरुदत्त चौथ्या मानकुली क्रीडांगण आपण पाहतोय आणि या मैदानामधून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केलं जाते. हे मैदानाचं दृश्य आपण पाहू शकता कशा प्रकारे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दृश्य टिपलेलं आहे. ग्रेट जॉब ग्लोबल टेनिस क्रिकेट GTCच्या माध्यमातून. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. लेग बायचा इशारा तो पंचांकडनं. धावसंख्या सिंगलने वाढते आणि धावसंख्या सिंगलने वाढून झाली ती धावपलकावर 48 धावा. चौथ्या षटकापासून नक्कीच धावांसाठी संघर्ष करताना आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ. यावेळी आखोटप्याचा चेंडू फुल केलेला आहे. फुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल चेंडू सीमाशा बाय गोल. की ऑफ कामतगर ह्याच्या बॅट मधून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अखूट आपल्याचा चेंडू होता आणि चेंडूला फोल्ड केलं होतं. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून झाली ती धावपलकावर 54 धावा. शेवटचे षटक मार्ग असते लसित मलिंग ऑफ गोडसे कपिल केने शेवटचे षटक हाताळतोय. या आपण पाहू शकता या स्पर्धेचे सर्व माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश केने साहेबांना त्यांच्या समवेत किरण माली साहेब आणि सुमित माली साहेबांना पाहू शकता. याने डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव एका धावपेक्षा अधिक नाही. हे ड्रोन कॅमेरा आपण पाहू शकता आणि याच कॅमेऱ्यामधून मागील मैदानाचं दृश्य टिपलं गेलं होतं. GTCचा हा एक आविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय. यायलो हो 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 एवढा या चैत पाकाचे महिने
त्याने हा फटका खेळलाय खडे खडे. चेंडू बॅटला लागतोय आणि सीमाच्या बाहेर पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून झाली ते धावफलकावर 61 धावा. हे दृश्य आपण पाहू शकता, हा लोगो आपण पाहू शकता. अतिशय सुरेख हे दृश्य टिपलेले ड्रोन कॅमेऱ्याने आपण पाहू शकता. स्वर्गीय कबीर निर्मलला स्मृती चषक 2021. क्या बात आहे. जेवढं कौतुक करावे कालीराम केनी सर तेवढं नक्कीच जीटीसीचं थोडंच आहे. आणि हे नक्कीच अनिल पेंटर आलिमगर, नक्कीच आजपासून आलिमगर प्रीमियर लीगला सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. एलिमिस्टाईन फटका चेंडू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या अस्त्राला. एक तुमारी कामारी आपल्याला पाहायला मिळते. कैलास पाटील आणि प्रवीण भोईर यांच्यावरून गणेश केनी साहेबांसाठी समोरचे कालीराम केनी यांच्यासाठी आणि या स्पर्धेसाठी तसेच गोडसे बी संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. ये अद्भुत नज़ारा आप देख रहे हैं ड्रोन कैमरे की आंख से मनकोली के गुरुदत्त क्रिकेट ग्राउंड का. दोस्तों चलते हैं अगले टॉस की तरफ. धमाकेदार मैच खेलने वाली टीमें एकवीरा मनकोली और उनके साथ साइंस खारबाव. और टॉस करने के लिए स्मार्ट डैशिंग पर्सनैलिटी कमेंट्री की दुनिया के चॉकलेटी बॉय ओमकार शेट्टे. शरदजी केणी आणि आदरणीय चंद्रकांतजी केणी यांना मी इन्व्हाइट करतोय. तसेच अजून आमच्या मान्यवर आहेत मंचावरती किरण माळी आणि सुमित माळी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ओमसाई ढाब्याचे मालक संतोष कोळी हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांच्याकडून जिग्या दादाला आणि आयोजनाला शुभेच्छा. त्यांचं देखील आपण करूयात स्वागत. किरण माई आणि सुमित दादा मनकुलीचे युवा उद्योगपती आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस होणारा. तर कॅप्टन यायचं दोन्ही फास्ट. वेळ आमच्याकडे फार कमी आहे. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी कंपल्सरी उपस्थित राहायचं आहे. कॅप्टन दोन्ही टीमचे. तर काहीसा वेळ आपल्याकडे 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण टॉस जरूर करणार आहोत. देखिए कप्तान को तुरंत ही जाना है वहां पर. दोनों कैप्टन आतिश माली प्लीज. मनकोलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. साईश खारबाव, कॅप्टन प्रणय यायचं फास्ट. मान्यवर देखील आलेत टॉस बॉक्समध्ये. नुकतीच 3 रनची पेनल्टी लागली आरसीसी पेडला, त्याची किंमत मोजावी लागली. गोरसईला देखील 3 रनची पेनल्टी लागली आहे आणि आता आमची मुळीच इच्छा नाही आहे की यानंतर कोणत्या टीमला इतना पेनल्टीचा सामना. बिल्कुल बिल्कुल सही कहा ओमकार आपने. ये जो 3 रन के पेनल्टी लगी है घुड़सई को देखना है कि वो सरदर्द बनती है नहीं. ते यायचं फास्ट. जर इनिंगचा पहिला बॉल पडला आणि खारबावची कॅप्टन टॉस बॉक्समध्ये नसणार तर तुम्हाला 3 धावेची पेनल्टी लागणार आहे. साईश खारबाव. आणि फार वेळ झाला. रिपोर्टिंग टायमिंग जी आहे ती 6 वाजताची होती. 1 तास 33 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा मिळाली. इस वक्त सुपे गांव से परवीन भुईर और कैलाश पाटिल ने इस आयोजन नियोजन को हार्दिक शुभकामनाएं दी और साथ ही साथ घुड़सई बी को. ये आप अद्भुत नज़ारा देख रहे हैं ड्रोन कैमरे की आंख से. तमाम स्टैंड बताए जा रहे हैं. क्या नज़ारा है. आज मनकोली में क्रिकेट की गर्मा गर्मी देखना ना भूलिए. बने रहिए हमारे साथ. स्टिल ट्यूनिंग विथ अस. तर थँक्यू सो मच. तर खारबाव संघ 3 रनची पेनल्टी लागली आहे. आता आपण मॅच फिनिश झाल्यानंतर टॉस करणार आहोत. चला आपण मान्यवरांना नक्कीच थोडीशी दिलगिरी व्यक्त करू आणि अतिश माई जे कॅप्टन होते त्यांना देखील आपण थोडा नक्कीच थांबण्यासाठी रिक्वेस्ट करूयात.
ही वेळानंतर आता टॉस केला जाईल. साईश खारबावला 3 रनची पेनल्टी लागली आहे. आपण जाऊया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूयात धावतं समालोचन. जोडले गेलेत आपल्यासोबत सिद्दीकजी भावे सर. धन्यवाद. ये आप देख सकते हैं बहुत खूबसूरत नज़ारा और यस गणेश केनी साहब हमारे उनकी धर्म पत्नी के साथ यस और साहिल की बेटी है. धर्म पत्नी की बात ही कुछ और है. कौसा बड़ा है ना मुमड़ा बड़ा है, नाला बड़ा है ना सोपारा बड़ा है. कोणाला सांगून का फायदा जामी, बायको बड़ी है तो सगला बड़ा है. खेल की शुरुआत होती हुई लक्ष्य है शुभात धुमाल 62. आई थिंक ये जो टोटल है ये अच्छा टोटल है. फिर से मैं सुपेगांव से हमारे प्रवीण भोईर और कैलाश पाटिल ने हार्दिक शुभकामनाएं दी है आयोजन नियोजन को और गोरसई बी को. तसेच आमचे सहकारी समालोचक संदेश वखारे यांच्याकडून या आयोजनासाठी आणि जबरदस्त गोरसे बी संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. मैजिक बॉक्स में मानकोली का युवा ब्लड बैठा हुआ है. साहिल केनी वहां से मैच का मजा ले रहे हैं. शुभात धुमाल ये आप देख सकते हैं बहुत खूबसूरत नज़ारा ड्रोन कैमरे की आंख से. वहां पर गणेश केनी से बात करते हुए अमोल पाटिल. बीआरपीएल को सक्सेस बनाने वाले संदेश वखारे और मनोज ठाकरे जो कि बीआरपीएल की एवन जोड़ी थी, उनकी तरफ से यहाँ पर इस स्पर्धा के लिए हार्दिक शुभकामनाएं. और यस आपका हार्दिक स्वागत है संदेश वखारे और मनोज ठाकरे. ये आंखों में डूब जाने वाला नज़ारा आप देख रहे हैं. ड्रोन कैमरा जीटीसी बिग बॉस ऑफ टेलीकास्ट. टेलीकास्ट दुनिया का बिग बॉस. दिन दुगनी रात चौगनी तरक्की. दिन में टेलीकास्ट सोना तो रात में सोने पे सुहागा. जलपेश भुईर और सूरज मात्रे एंड कंपनी. जॉली कामतकरचा पोटीपत संघाचा संघनायक कैलाश शैलेश पाटील यांच्याकडून या आयोजनाला आणि जॉली कामतकर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. बिल्कुल मैच बहुत बड़ा है. सारे तालुका की तरफ से दोनों टीमों को ऑल द बेस्ट. बैक टू क्रिकेट. शुभात धुमाल जुड़ चुके हैं. बहुत खूबसूरत नज़ारा आप देख रहे हैं. सुभाष मेरा अपना मानना है कि मैंडेटरी पावर प्ले के जो 2 ओवर हैं वो दोनों टीमों के लिए बहुत इंपॉर्टेंट है. अगदी बरोबर. P1 आणि P2 ही 2 जी षटके असणार आहेत ती दोन्ही संघांसाठी निर्णायक षटके असणार आहेत. एब्सोल्युटली. अमोल पाटिल अनुभव का भंडार, की ऑफ कामतगर, रिकी पॉइंटिंग ऑफ भिवंडी, मोती. देखना है गेंदबाजी किससे स्टार्ट होती है. पवन केने और संदेश केने आए हैं. गोरसई बी ने भी ऐलान किया है कि आर या पार. जंग का बगल बच चुका है क्रिकेट मैच के. गर्मा गर्मी यहाँ पे चलती हुई. गेंदबाजी के लिए रितेश धुमाल. क्या बात है. गेंदबाजी के लिए रितेश धुमाल और मेरे साथ शुभात धुमाल. लेकिन मैच रहेगा धमाल. डोंबिवलीचे लेजंड कॉमेंटेटर पंडित पाटील सरांकडून या आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कॉमेंट्री पॅनलसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. यस हमसे जुड़ चुके हैं स्कोरिंग दुनिया के गोल्डन फिंगर अल्पेश गायकवाड. वेलकम अल्पेश. देखना है क्या कुछ हो रहा है. अभी भी खेल शुरू नहीं हो रहा है. अमोल पाटिल कुछ चर्चा करें वहां पर. पवन केने A1 पवन शेरदिल ट्रॉफी के मैन ऑफ द सीरीज. हे शर्दुल ट्रॉफी मधले मॅन ऑफ द सीरीजचं पारितोषिक
आकर्षक बाईक A1 पवन यांनी पटकावली होती. देखिए एक बात कहता हूं मैं, माना कि ड्रॉप सीन के हीरो भावेश पवार हैं, अगर पवन केने ने यहाँ पे स्टार्ट अच्छा दिया तो फिर ये मैच बहुत ही रोमांचक हो जाएगा. अगदी बरोबर. की ऑफ सक्सेस जेव्हापासून गोडसे बी संघाचं जर पाहिलं तर जेव्हा जेव्हा पवन केने खेळलाय तेव्हा तेव्हा 90% सामने हे जेव्हापासून गोडसे बी संघाने जिंकलेले आहेत. और जब जब ड्रॉप सीन में भावेश पवार आए हैं, ड्रॉप सीन के हीरो ही साबित हुए हैं. देखिए अमोल पाटिल को भी पता है कि उनके टारगेट में ये दो खिलाड़ी पहले रहेंगे, लेकिन ऐसा नहीं है. गुरसई बी के पास 6 से 7 अच्छे बैट्समैन हैं. फिर से देखिए ड्रोन कैमरे की आंख से बहुत खूबसूरत नज़ारा गुरुदत्त क्रिकेट ग्राउंड मनकोली का. फिल्मों में गुरुदत्त की फिल्में इतनी हिट नहीं हुई थी जितना इस ग्राउंड पे ये कप हिट हो रहा है. ये हमारा कमेंट्री बॉक्स दाई और सुभाष धुमाल, अल्पेश गायकवाड और स्कोरिंग इलेक्ट्रॉनिक स्कोरिंग मॉनिटर जीटीसी और हमारे ऑनलाइन मैन प्रथमेश गायकर. भूपेश कराले तो बहुत मुस्कुराते रहते हैं, दुबला पतला शरीर. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए रितेश धुमाल, सामना करेंगे बैट्समैन पवन केने. पहली गेंद पवन को, क्या स्वागत किया है पवन का. नेस्टी बाउंसर कान के पास से जाता हुआ और कहता हुआ तुम मुझे यूं भुला ना पाओगे. यस, बाउंसर से करेंगे तुम्हारा स्वागत. वाकई में जबरदस्त गेंद थी. गुडलैंड पे पड़ने के बाद कान के पास से जाती हुई पवन केने के. रितेश धुमाल पवन को खींच के मारने की कोशिश, फिर से डॉट गेंद. अब शोर उभर रहा है क्योंकि जॉली कामत करके भी कई हजार सपोर्टर्स हमारे बाईं ओर है. ये रहेंगी गर्मा गर्मी, ये रहेंगी तू मैं. ताल से ताल मिला, 2 डॉट गेंदे. रितेश धुमाल पवन को, इस मरतबा हवा में गेंद, अमोल पाटिल नीचे, पवन केने आउट. बिग ब्लो, मोठा मासा करायला लागतोय. बडी मासली जाल में फसले. बिग फिश इन नेट. अधिक उछली थी, शॉट को मिड विकेट पे खेलना चाहते थे, मोटा लीडिंग एज. और अमोल पाटिल को पता था कि कैच कितना A1 है क्योंकि ये A1 पवन का कैच था. अरे बरा, डीजे मैन बजा रहे थे, वाट माजी पाते रिक्शा वाला. सब रिक्शा वाले यहाँ मैच देख रहे, कोई किसी की इंतजार नहीं कर रहा है. क्या बात है. पहला झटका लगता हुआ 0 पे. देखना है कि नए बैट्समैन सूरज केने 1 डाउन पोजीशन पे आए हैं. लेकिन कमाल की गेंदबाजी, क्या राइज हुई थी गेंद गुडलैंड पे पड़ने के बाद. और जब आपके सीने के करीब गेंद रहती है और तेज रफ्तार रहती है तो पुल शॉट खेलने में इतना आसान नहीं रहता है. अगदी बरोबर. पुल शॉट खेळण्यासाठी खरं तर अकोटप्याचा चेंडू आणि तोही नक्कीच बरोबर उंचीचा असायला हवा. धुमाल पहली ओवर में धमाल मचाते हुए रितेश धुमाल. अमोल पाटिल, देखिए समय 25 मिनट का है, इस बात का ध्यान रखें. रितेश धुमाल फील्डिंग में परिवर्तन, सामना करने जा रहे हैं संदेश केने. ये भी बहुत अच्छे बैट्समैन हैं लेकिन दबाव अब थोड़ा बढ़ता हुआ. रितेश धुमाल, इस मर्तबा फिर से गेंद हवा में, ओ बच गए. नक्कीच तसा झेलही खूप कठीण होता कारण
अशा प्रकारचे झेल नक्कीच खूप कठीण असतात. देखिए इतनी तेज रफ्तार की शॉर्ट पिच गेंदें उड़ रही है कि बैट्समैन टाइम नहीं कर पा रहे हैं और गेंदों को बिल्कुल गुड लेन पे रख रहे हैं. प्रभाकर काफी एंजॉय कर रहे हैं, बाला तड़े पहुंच चुके हैं. मिलिंद, आपका भी स्वागत. कल देर रात भादौड़ ने मैच जीता था. रितेश धुमाल इस मर्तबा खड़े खड़े पंच किया इनफील्ड के ऊपर से, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन. मार्गस्थानी ते हेडलं होतं कारण जो क्षेत्ररक्षक होता तो ओव्हर उभा होता आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू मारला होता फलंदाजाने. शुभा धुमाल, आपको लगता नहीं कि इस तरह के विकेट पे लेट और स्ट्रेट खेलने वाले जो बैट्समैन हैं वो काफी कामयाब रहते हैं? अगदी बरोबर. खास करून व्ही शेप मध्ये खेळणारे फलंदाज इथे खूपच यशस्वी ठरलेले आहेत. रितेश धुमाल पवन को निकल के मारने की कोशिश. देखना है क्या कुछ हुआ है, क्या फील्डिंग हो रही है. जान की बाजी लगा दी थी वहां पर विकेट कीपर ने. ये देखिए मोटा सिरा लेकर गई थी. ओ हो, अगर ये कैच पकड़ा जाता तो बहुत जबरदस्त कैच रहता. अगदी बरोबर. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरला असता. बिल्कुल गिर तो गए, उनको पता है कपड़े गंदे हो जाए तो सर्फ एक्सल भी है और नरेश मात्रे भी है. एक ओवर की समाप्ति बैकफुट पे नजर आ रही है. घोड़सई भी 5 रन और 1 विकेट. रितेश धुमाल याची धमाल गोलंदाजी मेंढरी पॉवरच्या षटकामध्ये पाहायला मिळालेली आहे. देखिए घोड़सई भी खेल रही है, टेलीकास्ट हमारा टेलीविजन पे जा रहा है, उसके बावजूद यूट्यूब पे 4,500 व्यूवर्स देख रहे हैं. गणेश केनी भी सोच रहे हैं कि मैच मोड़ ले तो फिर इनाम लगाने में मजा आ जाए. गेंदबाजी के लिए अब आए हैं गेंदबाज अविनाश पाटिल. की प्लेयर जॉली कामत करके सक्सेस को उठा के देखिए. अविनाश जब भी चले जॉली ने मैच जीता है, चाहे सिटी क्रिकेट हो चाहे ग्रामीण क्रिकेट हो. अविनाश पाटिल इस मर्तबा घूम के मारने की कोशिश, गेंद पीछे सरक रही है. अंपायर का इशारा, 4 रन. स्कोर गुरसई बी का 9 रन पे पहुंचा है, 1 विकेट. क्रिकेट का घमसान, क्रिकेट की गर्मा गर्मी, क्रिकेट का चार्म, क्रिकेट का एक्साइटमेंट, क्रिकेट का एंटरटेनमेंट, सब कुछ आज मानकोली में आपको मिलेगा. इस मर्तबा बढ़िया गेंद, हाफ अडेड अपील थी वहां पर, फ्लाई स्लिप में गेंद को उठाया, लेग बाय. रिप्ले में हम देखना चाहेंगे, हालांकि सवाल जरूर किया था अविनाश पाटिल ने. 1 रन से 10 पे पहुंचा है. स्कोर लक्ष्य है 62 का. दूसरा ओवर चलता हुआ. आने वाले बल्लेबाजों में ड्रॉप सीन के हीरो भावेश पवार का आना बाकी है. अविनाश राइट आर्म ओवर द विकेट. इस मर्तबा फिर से कट किया हवा में. ये देखिए पहले मई में कैच छूटा. दोनों बल्लेबाजों को जीवन दान मिला है, ये महंगा भी पड़ सकता है. हालांकि कट किया था, जगह काफी दी थी, बहुत दूर से खेले थे, बल्ले की जड़ से गेंद लगकर हवा में काफी देर रही, कॉलिंग नहीं थी. जीवन दान मिलता हुआ सूरज केने को. 1 रन से 11 पे पहुंचा है स्कोर. अभी भी रन बनाना आसान नहीं है. देखिए टेंसफुल मुकाबला है. दोनों अंपायर भी आपस में चर्चा कर रहे हैं. अंपायर कूल. दरम्यान शिरीष दादा माळी यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं शुभ स्वागत असेल.
त्याचबरोबर विनोदजी काटेकर उपाध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटना यांच्याकडून या दोन्ही संघांसाठी विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. अविनाश पाटिल स्वीप कर दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, इसको लेग बाउंड्री के बाहर 4 रन. क्या शॉट खेला है ये देखिए, मॉर्गन की याद ताजा होती हुई इंग्लैंड के. अगदी बरोबर लेफ्ट स्वीप फटका आपल्याला पाहायला मिळतोय संदेश केने याच्या बॅटमधून. अविनाश पाटिल राइट आर्म राउंड स्टंप, संदेश के लिए पुल और पावरफुल 6 रन, चाबुक शॉट खींच के मारा. मौके पे छक्का. या फटक्याची आवश्यकता होती खरं तर जयप्रसन्न गोडसे बी संघाला आणि तो फटका आपण पाहतोय संदेश केने याच्या बॅटमधून. देखिए जो कैच छूटा है वो कितना महंगा पड़ रहा है. 0 पे उनका कैच छूटा था, अब वो 15 पे बल्लेबाजी कर रहे हैं. संदेश केने ने एवन पवन के आउट होने के बाद एवन बल्लेबाजी की है. नक्कीच दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळालं आणि तसं म्हटलंही जात आहे की मेलेल्या कोंबड्याला आगीचं भय नसतं. क्या बात है, मरे हुए मुर्गे को आग का डर कहाँ रहता है. लेकिन ये मैच वाकई में आग उगल देगा, आग लगा देगा क्रिकेट में, क्योंकि घोड़सई भी चेस कर रही है. अविनाश फिर से गेंद मैदान के बाहर, 6 रन. कडक शॉट. क्या बल्लेबाजी कर रहे हैं, आइए देखते हैं. फ्रंट फुट को आगे किया, फ्रंट लेग को स्वंग कर दिया, गेंद को जा रही है जा रही है जा रही है, सजनी गई साजन के घर. 6 रन. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते आणि धावसंख्या 6 ने वेगाने ओढून दिलेली ती धावपल आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा. देखिए पहले ओवर में 4 रन बने थे, जॉली के दूसरे में 26 आए, और यहाँ पर गुरसई भी के पहले ओवर में 5 बने थे, दूसरे में 22 आए. कहानी रुख बदल रही है, इतिहास अपने आप को दौड़ा रहा है. लेकिन दोस्तों बने रहिए, गुरसई भी अभी भी फाइट बैक कर रही. अगदी बरोबर. अजूनही सामना संपलेला नाही. नेट टू नेट फाईट अँड हेड टू हेड मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट्स कारभार संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तीन ओवर में 35 रन संदेश केने ने मैच बना डाला. कहा मेरे को जो जीवन दान दिया था वो अब आपकी सांसें उखाड़ रहा है. दरम्यान माजी सभापती सन्मान्य आदरणीय विकास भोई साहेबांचे ते आगमन होते. त्यांच्या या चषकामध्ये गणेशदादा केनी साहेब आणि चौथूर स्पोर्ट्स मानकुले ग्रामस्थ मंडळ मानकुले यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए मरता क्या न करता रितेश धुमाल को कंटिन्यू रखा गया है. सामना करेंगे बैट्समैन सूरज केने, 5 पे बल्लेबाजी कर रहे हैं. एक जीवनदान सूरज को भी मिला है और एक जीवनदान संदेश को भी मिला है, लेकिन संदेश ने संदेश साफ कर दिया है. देखिए दबाव की स्थिति में इतना आसान नहीं रहता है इस तरह की बल्लेबाजी. रितेश धुमाल लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फिर से अच्छी गेंद बल्ले के अंदर लगी, लुढ़क कर पहुंची लेग स्लिप पर. 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 28 पे पहुंचा है. अब 17 गेंदे और 34 रन. अगदी बरोबर. 17 चेंडूमध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. वेलकम बॉल ऑफ भादवर करेश मात्रे. साथ में प्रहलाद नाइक का भी हम हार्दिक स्वागत करते हैं. बॉल ऑफ भादवर करेश मात्रे. रितेश धुमाल अब तक 7 गेंदों में 5 रन देकर 1 विकेट लिया है.
हेलो। शुभा धुमाल, मुझे तो लगता है कि एक कैच और छूटा। ऐसा लग रहा है कि अभी रात के खाने में काफ़ी समय है, लेकिन जॉली कामत करके खिलाड़ियों के हाथों में चिकनाई रह गई है। इसीलिए तो मैं कहता हूं कि अब बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले। रितेश इस मर्तबा खींच के मारा है, गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. सूरज केनेच्या बॅटमधून जबरदस्ती केली होती चेंडूवर आणि जबरदस्ती करताना सन ऑफ गोसे सूरज केनेच्या बॅटमधून हा जबरदस्त षटकार. आज अगर ये मैच गवा दिया, ये देखिए डगआउट में खुशी की लहर, तालियों से स्वागत हो रहा है। और अगर आज ये मैच गवा दिया तो वाकई में अमोल पाटिल कहेंगे कि फील्डिंग आपकी बहुत खराब रही है। हालांकि मैच अभी भी बराबरी पे चल रहा है, स्कोर 37 हुआ है, यहां से 25 रन और चाहिए। इलेक्ट्रिशियन प्रोप्रायटर आपण संपर्क साधायचा आहे. रितेश धुमाल लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, ओ बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर चॉप करना चाहते थे बैट्समैन सूरज केनी। वेलकम साई स्पोर्ट्स कारभार संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच एकविरा मानकुली संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है। टर्न कर दिया गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे, दूसरे की दौड़ और तेज कदमों से भागते हुए 2 रन पूरे किए सूरज केने ने। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ गुरसई बी का 39 रन हुए और ओवर समाप्त हुए 3। अब 2 ओवर बचे और कितने रन चाहिए अल्पेश? 23 चाहिए। देखिए शुभा धुमाल, मैच खत्म नहीं हुआ है, वक्त बदलने में देर नहीं लगती, नसीब पलटने में देर नहीं लगती और मैच बदलने में देर नहीं लगती। लाईट मॅन आपण प्रेमनाथ माले यांच्याशी त्वरित संपर्क साधायचा आहे. आतिश माले प्रेमनाथ माले यांच्याशी संपर्क साधायचा आहे. देखिए एक मैसेज आया था, थोड़ी देर हमारी आवाज़ नहीं जा रही थी अनगांव मापोली में ट्रिपल एस पे, क्योंकि यहाँ टेक्निकल प्रॉब्लम था। खूप खूप धन्यवाद सिद्दीक बावे सर आणि सुभाष धुमाल सर. तर जाऊया आपण व्यासपीठावरती मान्यवरांचे स्वागत सन्मानाकडे. आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती, वल ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि नामांकित उद्योजक आणि नेहमीच ज्यांचा मानकोली गावावर प्रेम राहिलेले असे आमचे निश्चितच विकासजी अनंत भुईर साहेबांचा इथं शुभ सन्मान केला जाईल. मानकोली ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि सोनिया ट्रान्सपोर्टचे मालक चंद्रकांत रतन केनी यांच्या शुभ हस्ते विकासजी भुईर साहेबांचा विशेष स्वागत आणि सन्मान स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकमध्ये केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आमच्या विनंतीला मान देऊन नेहमीच या मानकुली क्रीडानगरीमध्ये आणि या मानकुली गावासाठी सदैव आपली उपस्थिती आम्हाला लाभते. आपलं पुन्हा एकदा मी ग्रामस्थ मंडळ मानकुली आणि गणेशदादा किनी यांच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. त्यानंतर मानकुली गावचे माजी सरपंच शिरीषदादा माली यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी चंद्रकांत किनी यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपले शुभ हस्ते मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच नामांकित उद्योजक शिरीषदादा माली यांचा देखील इथं शुभ सन्मान केला जाईल. धन्यवाद. पुढील स्वागत सन्मान आपण या 2 षटकानंतर घेणार आहोत. ओव्हर टू सिद्दीक बावे सर. धन्यवाद. 2 ओवर 23 रन, कट टू कट मुकाबला। गेंदबाजी के लिए बुलाया गया है रोमित चौधरी को। संदेश सामना कर रहे हैं, पहली गेंद बल्ले के करीब से चली गई, आगे रखा था, बीट किया संदेश केने को। हर गुजरती गेंद के साथ मैच का क्लाइमैक्स अब अंतिम चरणों पे जाता हुआ। 11 गेंदे 23 रन। नक्कीच प्रत्येक चेंडूनंतर समीकरण इथं बदललं जाईल.
रोमित कट करने की कोशिश, गति परिवर्तन, फंस गए संदेश के ने, फिर शोर उभरता हुआ जॉली के सपोर्टर्स का. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी हलवार चेंडू हाताला होता, औसड ऑफ स्टंप निघून जातोय इष्ट रक्षकाच्या हातामध्ये. इतना आसान नहीं रहता है टाइट सिचुएशन में इस तरह की गेंदबाजी. 10 गेंदे 23 रन, मैच फिर मोड़ ले रहा है. जय शेट म्हात्रे वाकलन यांच्याकडून प्राउड ऑफ भिवंडी गोरसाई गौरव 22 फॉरसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. लेफ्ट राइट आर्म राउंड स्टंप्स, इस मर्तबा गेंद को खेल दिया है, रोमित को भेज दिया रोमिंग में. 6 रन. कॅल्क्युलेट अगदी तोलून मापून मारलेला षटकार आपण पाहतोय संदेश केनियाच्या बॅटमधून. कमाल का शॉट खेला, खींच के मारा दबाव की स्थिति में, लेकिन बड़ी बात थी कि गेंद गैप में चली गई. इस सिक्सर से मैच में और गर्मी आती हुई. गेंदें बची है, 9 रन चाहिए 17. क्या मुकाबला हो रहा है जॉली कामतकर और गोरसई बी के बीच में. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. जिद्दी क्रिकेट आपण पाहतोय दोन्ही संघामध्ये. इस बीच एक गेंद और चले गए दूसरे मोहल्ले में. वाइड. इस स्थिति में वाइड गेंद करना शुभात धुमाल मानो अपने पैरों पे कुल्हाड़ी मारने के बराबर है. अगदी बरोबर. हे चेंडू मात्र टाळावे लागतील कामतकर संघाला. तो मानो फिर आएंगे वहीं जो हर फन मौला खिलाड़ी हैं और ड्रॉप सीन के हीरो है. शुभात धुमाल, आजकल काफ़ी गाने बन रहे हैं. आपको तो पता है ये भावेश पवार पे जो गाना बना है सपना चौधरी ने जिसे गाया है वो तो लाखों लोग देख चुके हैं. वो दिन दूर नहीं, शुभात धुमाल पे भी बनेगा. गेंदें कितनी बची है? 8 14 का इक्वेशन. सामना करने जा रहे हैं बैट्समैन सूरज केने. गेंदबाज है रोहित चौधरी. देखिए हार नहीं मानिए, यही तो क्रिकेट है. ये 2 गेंदें दोनों टीमों के गले की हड्डी बन गई है, ना निगले जाए ना उगले जाए. दरम्यान शिवनाथ भोईर साहेबांचं आमच्या व्यासपीठावर आगमन होत आहे. समाजसेवक शिवनाथजी भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. उद्योगपती शिवनाथजी भोईर साहेबांचे ते आगमन होत आहे. त्यांचं स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. 8 गेंदें 14 रन. सूरज को ड्राइव किया सीधा बॉलर के पास और भावेश पवार को धमका दिया था थोड़ा आगे आए मानो वापस जाना होगा पीछे. क्या क्रिकेट चल रहा है. क्रिकेट की गर्मा गर्मी, क्रिकेट की नोकझोंक, क्रिकेट की तूतू मैं, पैसा उसूल मुकाबला. रोमित चौधरी इस मर्तबा रन नहीं लिया है भावेश पवार ने. 1 ओवर और 14 रन, कुछ भी हो सकता है. अब ये जो ओवर है ना शुभात धुमाल, ये अपने आप में एक मैच है और इसकी हर गेंद अपने आप में एक मैच है. लक्की पाटिल गोये ने इस वक्त गोरसई बी को ऑल द बेस्ट कहा है. कमेंट्री पैनल को भी मुबारकबाद दिए. देखिए ऑनलाइन 6000 हो गए जबकि हजारों लोग टेलीविजन सेट पे मैच देख रहे हैं. उद्योगपती जॉन्टी शरद केनी साहेबांचे ते आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांच्या संघाला आपण इन ॲक्शन मध्ये पाहिलं होतं. भावेश पवार को उज्जू पाटिल गोवे ने ऑल द बेस्ट कहा है. शालिक चिंतमन माली साहेबांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. ये मुकाबला अब देखना आखिरी गेंदबाज कौन आए.
किसको मोर्चे पे लगाया गया है? अमोल पाटिल की ऑफ कामतकर क्या की ऑफ सक्सेस होंगे? अमोल पाटिल बनाम भावेश पवार. दरम्यान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खारबाव गावचे नितेश बालाशेठ पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे त्यांच्या सहकार्य समवेत. भावेश पवार को काफी शुभकामनाएं आ रही है. माहिन भाई देवली ने भी उनको ऑल द बेस्ट कहा है. क्या त्यांच्या- मुकाबला चल रहा है? त्यांच्या समवेत मंजित स्वप्निल भाईदास पाटील यांचे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. स्वप्निल शेलार ने भी फुंडास से और मिलिंद मडवी ने भी उन्हें ऑल द बेस्ट कहा है. लेकिन अब सिर्फ नजर इन 6 गेंदों पर. लोग टकटकी बांध के देख रहे हैं, आंखों में सुरमा डाल के देख रहे हैं. ये मुकाबला ही ऐसा है. अमोल पाटिल भावेश को उछाल दिया है. 100 सुनार की, 1 लोहार की और ये सिक्सर भावेश पवार की. बल्ला मारा है या हाथोड़ा मारा है? मैंने उस दिन ही कहा था बीआरपीएल में कि ये बैट्समैन अपने साथ बल्ले के साथ हथौड़ा लाता है. व्हाट अ प्लेयर इज. क्या दोस्तों, अभी मैच खत्म नहीं हुआ है. क्या ये ड्रॉप सीन का हीरो है या नहीं? ये हरफन मौला है या नहीं? ये प्राउड ऑफ भिवंडी है या नहीं? यस, पहला मारा और सॉलिड मारा. लेकिन कभी कभी ऐसा होता है शुभात धुमाल कि टीमें लंबा सफर पार करती है दरिया और किनारे पे आके डूबती है. अमोल पाटिल सामना करेंगे बैट्समैन भावेश पवार. क्या सिक्सर मारा. चेतन खारिक ने कमेंट्री पैनल के लिए शुभकामनाएं दी हैं. बहुत धन्यवाद, बहुत स्वागत. कितनी गेंदें कितने रन? 4-6 का इक्वेशन है. सुभाष, स्टिल मैच इज ऑन. अगदी बरोबर, अजूनही सामना संपलेला नाही. अमोल पाटिल अपने जिंदगी का तमाम अनुभव चूकते हुए भावेश को बढ़िया गेंद बीट किया ऑफ स्टंप के बाहर. अमोल पाटिल ने भी कहा है भले से तू ड्रॉप सीन का हीरो है लेकिन मैं भी की ऑफ कामतगर हूं. अगदी बरोबर, चांगलं बॅटल आपल्याला 2 महान खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. अमोल पाटिल भावेश पवार के लिए कड़क कड़क आउट ऑफ पार्क और मैच जीत लिया है. ये उनका वही रिएक्शन है जो मापोर चषक में जीता था. क्या बात है भावेश पवार, सैल्यूट है आपके बल्लेबाजी को. ड्रॉप सीन के हीरो और घोड़सई भी विजयी. जा रही है आउट ऑफ पार्क, हाई एंड हैंडसम. कॉन्ग्रॅच्युलेशन घोड़सई भी, हार्ड लक जॉली कामतकर. तर खारबाव संघाचा संघनायक आणि मानकुली संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे. माजी सभापती विकास भोईर साहेबांना विनंती असेल की आपण